नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम न्यूज ॲनालिसिसमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण आपण पाहणार आहोत। पहिली बातमी आहे, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वक्तव्याने महापौर आणि उपमहापौर पदाचा ट्विस्ट वाढला। कोल्हापूर महानगरपालिकेचा महापौर 6 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत निवडला जाणार आहे। महायुतीकडे 46 ची संख्याबळ असले तरीही काँग्रेस देखील महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे। त्यानुसार काँग्रेसकडून महापौर पदासाठी सचिन शेंडे तर उपमहापौर पदासाठी दुर्वास कदम यांनी अर्ज दाखल केलेत। काँग्रेस आणि उद्धव सेनेचे एक नगरसेवक असे मिळून 35 चे संख्याबळ आहे। तरी देखील काँग्रेसकडून महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लढवली जाणार आहे। या संदर्भात काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक पार पडली। या बैठकीत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी महायुतीच्या नेते मंडळीत आणि नगरसेवक यांच्यात ताळमेळ नाही, आपण घट्ट राहिलो तर विजय आपलाच आहे असा विश्वास व्यक्त केला आहे। त्यामुळे त्यांच्या विधानावरून अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत। मुळातच भाजपचा महापौर झाल्यास उपमहापौर पद शिंदे शिवसेनेकडे येईल अशी अपेक्षा होती। मात्र उपमहापौर पद देखील जनस्वराज्याचे अक्षय जरग यांच्याकडे असणार आहेत। त्यामुळे एकूणच शिवसेनेमध्ये देखील नाराजी आहे। त्यामुळे त्याचा एकूणच फायदा काँग्रेसला होणार की काय अशी चर्चा असून, चांगला कारभार करण्यासाठी विरोधी पक्ष सक्षम असावा लागतो, यात कमी पडायचं नाही, म्हणून आपण महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे अंतर्गत मतभेद असल्याने याचा फायदा काँग्रेसला होईल असं वक्तव्य माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केल्याने यावर आता अनेक राजकीय तर्कवितर्क काढले जात आहेत। 41चा मॅजिक फिगर गाठण्यासाठी काँग्रेसला 6 नगरसेवकांचे संख्याबळ हवे आहे। त्यामुळे एकूणच माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नाराज नगरसेवकांचा पाठिंबा काँग्रेसला मिळणार की काय अशी चर्चा आता सुरू आहे। पुढील बातमी आहे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर पक्षात कोणतीही चर्चा नाही, हसन मुश्रीफ। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत आमच्या पक्षात कधीही अधिकृत चर्चा झालीच नाही असे स्पष्ट विधान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना केले। शरद पवार राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांची या विषयावर संयुक्त बैठक झाली असल्याचे दावे केले जात असले तरीही तसे काहीही घडलेले नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले। शरद पवार राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी या संदर्भात अनौपचारिक चर्चा झाली होती, मात्र कोणताही अधिकृत निर्णय किंवा ठराव झालेला नाही असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी यापूर्वी माध्यमांशी बोलताना 12 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासंदर्भात घोषणा होणार होती असे विधान केले होते। याच धर्तीवर शरद पवार यांनीही यापूर्वी सूचक वक्तव्य केले होते। त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत नेमके काय घडते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत बोलताना मुश्रीफ म्हणाले की शरद पवार यांनी स्वतः हा अपघात असल्याचे स्पष्ट केले आहे। पुढील बातमी आहे, गावाकडची गोष्ट छायाचित्र प्रदर्शनाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। खेडे तालुका शाहूवाडी येथील छायाचित्रकार विलास दादू तोळसनकर यांच्या गावाकडची गोष्ट या छायाचित्र प्रदर्शनाचा शुभारंभ 31 डिसेंबर रोजी कोल्हापूर येथील शाहू स्मारकात पार पडला। युवा उद्योजक धनंजय पाटील तसेच तोळसनकर यांच्या आई वडिलांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। शाश्वत फाउंडेशनच्या वतीने आयोजित हे प्रदर्शन 31 डिसेंबर ते 5 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले असून प्रदर्शनाला कोल्हापूर वासियांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे। निसर्ग, माणूस आणि शेती हा या प्रदर्शनाचा केंद्रबिंदू असून शाहूवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील ग्रामीण जीवन छायाचित्रांमधून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे। कोणतेही व्यावसायिक शिक्षण न घेता केवळ अनुभव आणि आवडीच्या जोरावर विलास तोळसनकर यांनी ही कला जोपासली आहे। समाज माध्यमांच्या माध्यमातून गावाकडची गोष्ट देश विदेशात पोहोचली असून 10 दशलक्षाहून अधिक लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत। त्यांच्या छायाचित्रांचं राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली आहे। हे प्रदर्शन हे मोफत असून शाश्वत फाउंडेशनने या प्रदर्शनाला भेट देण्याचे कोल्हापूर वासियांना आवाहन केले आहे। पुढील बातमी आहे, वैभववाडी कोल्हापूर रेल्वेसाठी 3.25 कोटींची तरतूद, कोकण पश्चिम महाराष्ट्र थेट जोडणार। केंद्र सरकारने वैभववाडी कोल्हापूर रेल्वे प्रकल्पासाठी 3,244 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे। इतकीच रक्कम राज्य सरकारही आपल्या अर्थसंकल्पात मंजूर करणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली। आचारसंहिता संपताच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। हा रेल्वे मार्ग कोकणच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना देणार ठरणारा असून या प्रकल्पामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र थेट रेल्वे मार्गाने जोडले जाणार आहेत। वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण 2016 मध्ये खासगी कंपनीकडून करण्यात आले होते।
या सर्वेक्षणानुसार रेल्वे मार्ग वैभववाडी, सोनाळी, कुंभारवाडी, कुसूर, उंबर्डे, मांगवली, उपळे, येणारी, सैतवडे, कळे, भुये मार्गे कोल्हापूर पर्यंत जाणार आहे। हा रेल्वे मार्ग सुमारे 106 किलोमीटर लांबीचा असणार आहे। या मार्गावरून एकूण 10 रेल्वे स्थानके प्रस्तावित आहेत। डोंगर रांगांमुळे मोठे अभियांत्रिकी आव्हान असून या मार्गावर 26 बोगदे आणि 5 उड्डाण पूल उभारावे लागणार आहेत। गेली अनेक वर्ष रखडलेला हा प्रकल्प अखेर मार्गी लागण्याची चिन्ह दिसत आहेत। केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्यामुळे हा प्रकल्प गतीने पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। या रेल्वे मार्गामुळे व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधी वाढणार आहेत। पुढील बातमी आहे, व्यापार युद्धात भारताची पकड मजबूत, ट्रम्प यांची टॅरिफबाबत मोठी घोषणा। जागतिक व्यापार क्षेत्रात भारतासाठी दिलासादायक आणि ऐतिहासिक घडामोड समोर आली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेले आयात शुल्क 5% 18% कमी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात झालेल्या यशस्वी व सकारात्मक फोन चर्चेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। 2024 मध्ये रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्यामुळे अमेरिकेने भारतावर कठोर भूमिका घेत 25% टॅरिफ लावला होता। या निर्णयामुळे भारतीय निर्यातदारांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला होता। मात्र आता टॅरिफमध्ये 60% कपात झाल्याने भारतीय उत्पादने अमेरिकन बाजारपेठेत अधिक स्वस्त आणि स्पर्धात्मक ठरणार आहेत। या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून IT आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे। फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशनने या निर्णयाचे स्वागत करत द्विपक्षीय व्यापार 100 अब्ज डॉलरच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे। दरम्यान भारत रशियाकडून होणारी तेल खरेदी टप्प्याटप्प्याने कमी करण्यास तयार असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे। ऊर्जा पुरवठ्यासाठी अमेरिका आणि व्हेनेझुएलाकडून आयात वाढवण्यावर चर्चा झाल्याचेही सांगण्यात आले। या निर्णयामुळे रशिया युक्रेन युद्ध संपण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव वाढू शकतो असा अमेरिकेचा अंदाज आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर पोस्ट करत ट्रम्प यांचे आभार मानले आहेत। भारत अमेरिका आर्थिक आणि राजनैतिक संबंध नव्या उंचीवर पोहोचत असल्याचे स्पष्ट होत आहे। पुढील बातमी आहे, दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्काराने ऐतिहासिक सन्मान। तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा तेन्झिन गॉत्सो यांना 68व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात ऐतिहासिक सन्मान मिळाला आहे। लॉस एंजेलिस येथे झालेल्या या सोहळ्यात मेडिटेशन्स द रिफ्लेक्शन ऑफ हिज होलीनेस या दलाई लामा या त्यांच्या स्पोकन वर्ड या ऑडिओ बुकसाठी त्यांना सर्वोत्तम ऑडिओ बुक, कथन आणि स्टोरी टेलिंग रेकॉर्डिंग या विभागात ग्रॅमी पुरस्कार प्रदान करण्यात आला। या विभागात पहिल्यांदाच दलाई लामांना हा सन्मान मिळाल्याने जागतिक पातळीवर याची दखल घेतली जात आहे। या ऑडिओ बुकमध्ये दलाई लामांनी स्वतःच्या आवाजात ध्यान, करुणा, शांतता, पर्यावरण संरक्षण आणि मानवतेची एकात्मता यावर सखोल चिंतन मांडले आहे। प्रभावी वक्तृत्व शैली आणि आशयपूर्ण मांडणीमुळे या अल्बमला ग्रॅमी परीक्षकांची पसंती मिळाली। या विभागात ट्रेवर नोहा, कॅथी गॅरवर आणि केतनजी ब्राउन जॅक्सन यांच्यासारख्या नामवंतांचेही नामांकन होते। पुरस्काराबाबत प्रतिक्रिया देताना दलाई लामा यांनी हा सन्मान वैयक्तिक यश नसून मानवतेसाठी सुरू असलेल्या सामूहिक प्रयत्नांची दखल असल्याचे नमूद केले। शांतता, करुणा आणि पर्यावरण रक्षण हे जगातील सर्व लोकांच्या सामूहिक कल्याणासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। दरम्यान या पुरस्कारावरून चीनने तीव्र नाराजी व्यक्त केली असून चीनी परराष्ट्र मंत्रालयाने याचा विरोध दर्शवला आहे। दलाई लामा धर्माच्या नावाखाली चीन विरोधी कारवाया करतात असा आरोप चीनकडून करण्यात आला आहे। मात्र जागतिक स्तरावर दलाई लामांच्या या सन्मानाचे स्वागत होत असून त्यांच्या शांततेच्या संदेशाला नवे बळ मिळाले आहे। या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण। पाहत राहा सकलम न्यूज। धन्यवाद।